मला कॅप नको, फक्त रूट कॅनल करा. हाय, आणि डॉक्टर मोनाली. मी रिसेंटली ना असे पेशंट बघते जे रूट कॅनल केल्यानंतर एकदम कॉन्फिडेंटली येऊन बोलतात की रूट कॅनल झालं का कम्प्लीट? ओके, ठीक आहे, मग आम्हाला कॅप नको, कॅप नाही बसवायची, फक्त रूट कॅनलच करायचं आहे. तर मला एक सांगायचं आहे की रूट कॅनल केल्यानंतर कॅप बसवणं ही तुमची चॉईस नाही आहे. आवडीने तुम्ही कॅप बसवताय का? तर नाही. अशी ज्वेलरी आहे किंवा काही ऑर्नामेंट आहे जे तुम्हाला आवडलं तर तुम्ही घालणार, असं कॅपचा विषय नसतो. कॅप ही कंपल्सरी लावण्याची गोष्ट आहे. रूट कॅनल ट्रीटमेंटचा भाग कॅप आहे. इट्स अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंटचाच तो एक भाग असून तो तुम्हाला कंपल्सरी करावाच लागतो. जर तुम्ही कॅप नाही बसवली आणि फ्युचरमध्ये तुमचा तो रूट कॅनल केलेला दात फ्रॅक्चर झाला, तुटला, काही झालं त्याला, तर तुम्ही येऊन डॉक्टरला बोलू शकत नाही की तुमचं रूट कॅनल फेल झालं, आमचे तर पैसे वाया गेले, तुम्ही तर पैसेच घेतले, दाताचं कामच नाही झालं. का नाही झालं? कारण तुम्ही अर्धवट ट्रीटमेंट घेतली. रूट कॅनल सुरू केल्यापासून कॅप बसवेपर्यंत तुमची ट्रीटमेंट असते. तुम्ही फक्त रूट कॅनल करता, कॅप बसवत नाही, आणि त्यानंतर तुमच्या दातांची ट्रीटमेंट खराब झाल्यावर तुम्ही येऊन डॉक्टरला दोष देतात. त्यामुळे कॅपला कधीही कंपल्शन म्हणून लावा, चॉईस म्हणून नाही. थँक्यू.